कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. क्वीन मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूट आणि त्याचं काय महत्त्व आहे काही क्षणात तुम्हाला कळणार आहे. नमस्कार माऊली, तुमचं नाव? आयशा बेगम, नवी सालादा. आणि तुम्ही कुठे राहायला? आम्ही आता QMTI मध्ये राहतो. क्वीन मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूट. आणि मग बालपण कुठे तुमचं? सांगली जिल्ह्यामध्ये बिवरगीर. नमस्कार. माझं नाव मीनाक्षी भास्कर गोरटकर. आणि माहेर? माहेर नांदेड जिल्हा, सासर पण नांदेड जिल्ह्याचे. आणि आता राहता कुठे? इथं QMTI मध्ये. हो ना, क्वीन मेरी टेक्निकल. क्वीन मेरी टेक्निकल. नमस्कार. माझं नाव चैतन्य अमोल भाकर. आणि माहेरचं नाव चैतन्य विष्णू निकम. आता जेवढ्या हळू बोलताय घरी पण एवढ्याच हळू बोलता? हो. आणि आता तुम्ही क्वीन मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूट मध्ये राहता. नमस्कार, बोला. माझं नाव प्रीती श्रीकांत सरदार. आम्ही इथे QMTIला राहतो आणि अमरावती जिल्ह्यामध्ये हरताळा गावामध्ये माझं बालपण झालं. बालपण गेलं. नमस्कार. माझं नाव आरती आनंद जाधव. माझं बालपण म्हसवडमध्ये, सातारा जिल्ह्यामध्ये म्हसवडमध्ये झालं. आता मी क्वीन मेरी टेक्निकल इथेच राहतो. बघा, अशा सगळ्यात तुम्ही स्त्री शक्तीचं रूप आहात, बरोबर. आज क्वीन मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूट ही अशी टेक्निकल इन्स्टिट्यूट आहे आपल्या महाराष्ट्रातल्या पुण्यामध्ये की सैन्य दलात काम करणारे तुमच्या आमच्या कुटुंबातले जे बांधव आहेत त्यांना सैन्य दलात काम करत असताना, आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित ठेवत असताना कधी कधी जायबंदी होतात. आणि मग अशा वेळेला पुन्हा त्यांना उभं करण्यात येतं आणि त्यासाठी जे ट्रेनिंग हवं, जे त्यांच्या भावी आयुष्यासाठी उपयोगी ठरेल असं काम ही इन्स्टिट्यूट करते. अशा इन्स्टिट्यूटला सुद्धा आमचा, त्या वास्तूला नमस्कार आहे. आता मला सांगा, तुमचं लग्न वयाच्या कितव्या वर्षी झालं? 21व्या वर्षी. 21व्या वर्षी. मग बघण्याचा वगैरे असा कार्यक्रम झाला होता? हो, झाला. काय गोड हसल्या बघा. पण जेव्हा लग्न ठरलं तेव्हा ते सैन्यात होते? होते. आणि कुठे होतं पोस्टिंग त्यांचं तेव्हा? त्यावेळेस ते हैदराबादला होते. ट्रेनिंग सेंटरमध्ये ट्रेनिंग म्हणजे हे करायला शिकवत होते. बरं, म्हणजे हैदराबाद मध्ये होते जेव्हा लग्न जमलं ते. तुमच्या बाबतीत? माझं पण लग्न अरेंज मॅरेज आहे. आम्ही कुठे म्हटलं लव्ह मॅरेज आहे? मग ज्या वेळेला लग्न झालं त्यावेळेला आच्छादला होते काश्मीर. लग्न करून लगेच गेले होते? हो, लगेच 15 दिवसांनी गेले. 15 दिवसांनी? हो. तुमच्या बाबतीत? आमचं पण लग्न झालं 2005 मध्ये सप्टेंबरमध्ये. आणि त्यांनी लिव्ह आले होते आणि 2 महिन्यानंतर गेले. काश्मीर, अनंतनागमध्ये होते, जम्मूमध्ये. काश्मीर पोस्टिंग तिकडे होतं? तिकडे होते. आणि त्यांचं नाव? नबीसा. अरे वा. बॉम्ब ब्लास्ट झाला त्यांना. अच्छा, ते बॉम्ब ब्लास्ट मध्ये? अनंतनागमध्ये. कुठे? अनंतनागमध्ये जो बॉम्ब ब्लास्ट झाला त्याच्यात ते जायबंदी झाली. हो. लेफ्ट हँड नाही आहे त्यांचं. अच्छा, डावा हात नाहीये. हा. खरंच केवढं, तुम्हालाच खरं तर नमस्कार आहे. कारण तुम्ही ज्या पद्धतीने त्यानंतर त्यांच्या घराच्यासाठी सावित्रीचं काम करताय वेगळ्या पद्धतीने तुम्ही माऊली. आणि तुमच्या मिस्टरांनाही आमचा नमस्कार सांगा. तुमच्या बाबतीत? माझं 2005 मध्ये लग्न झालेलं आहे. आणि लग्न झालं परत मला 2 महिन्यातच ते घेऊन गेले होते जम्मू काश्मीरला. पण लग्नाच्या 1 वर्ष अगोदर त्यांना गोळ्या लागलेल्या होत्या भारत पाकिस्तान लढाईमध्ये. ऑपरेशन पराक्रम त्यांच्या युद्धाचं नावच ते होतं. तर त्यांच्यासोबतचे 4 जवान शहीद झाले, हे एकटे वाचले सुखरूप. आणि परत ते 16-17 आतंकवादी होते, लपलेले होते. आणि हे ड्युटीला जात होते ना, त्यामुळे सगळं माहीत असताना पण आईवडिलांनी इतक्या ह्याच्याने स्वाभिमानाने माझं लग्न केलं. मी पण होकार दिला. किती गोळ्या लागल्या होत्या? त्यांच्या डाव्या पायाला 3 गोळ्या लागलेल्या आणि उजव्या पायामध्ये ग्रेनेडचे तुकडे. आणि त्यानंतर सुट्टीवरती जेव्हा आले तेव्हा लग्न झालं. ते आणि माऊली, त्याही परिस्थितीत तुम्हाला नमस्कार. की कारण बघा ना, तुम्ही आज त्यांचा आधार बनला. पण मला तुम्हाला विचारायचं आहे की आता किती वर्ष झाली लग्नाला तुमची? आता माझे 20 वर्ष झाले सर. 20 वर्ष लग्नाला झाली. आता ते व्यवस्थित चालतेच फिरतेच सर ते, पण ते गोळ्यावरच जिवंत आहे समजा. बघा ना, ती देशासाठी समर्पण काय असतं हे तुमच्या कुटुंबाने अनुभवलेलं आहे. आणि आम्ही भाग्यवान की तुम्ही आज होम मिनिस्टरमध्ये आलेले आहात. किती घराघरातनं बसणाऱ्या माऊली तुमच्या सुखासाठी आज प्रार्थना करत असते. बोला. माझं लग्न 2009 मध्ये झालं.
तेव्हा माझे मिस्टर पुण्यातच पोस्टिंग होते. पुण्यात होते? हा, पुण्यातच होते. म्हणजे तेव्हा व्यवस्थित हा, अगदी नाही, सगळं? तेव्हा व्यवस्थित होते. त्याच्यानंतर 1.5 वर्षांनी कारगिलला गेले. कारगिल? हा, मग त्यांना 2019 पासून आधी पायाचं ऑपरेशन झालं आणि नंतर 1 वर्षाने दोन्ही हात मोडले. ट्रेनिंग मध्ये ते कोर्स करताना ट्रेनिंग मध्ये दोन्हींचं काम झालं आणि 3ऱ्या वर्षी पुन्हा मग ब्रेन ट्यूमर त्यांना सिक्कीमला होतो. त्यांना सिक्कीमला गेल्यावरती ऑक्सिजन लेवल कमी होता, तर तिथे त्यांना पॅरालाइजचे झटके यायला लागले. तर त्यांना ते ब्रेन ट्यूमर होतं. तिथनं पुढं मग त्यांना कोलकाता कमांड हॉस्पिटलमध्ये आणलं गेलं. तिथं ऑपरेशन वगैरे. तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं होतं की काहीच शक्यता नव्हती वाचण्याची वगैरे. पण आता तुम्ही किती वर्ष झाली लग्नाला? आता 15 वर्ष झाली माझ्या. 15 वर्ष. तुम्ही हसत हसत सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडताय. नमस्कार. माझं लग्न 4 वर्ष झाले माझ्या लग्नाला. मिस्टर आर्मीमध्येच आहे आणि त्यांना 2010 मध्ये आसामला असताना उग्रवाद्यांसोबत फायरिंगमध्ये त्यांच्यावर ग्रेनेड टाकला होता आणि त्यांना खूप जखमा आहेत त्यांच्या शरीराला. 6 महिने हॉस्पिटलमध्ये होते ते. 1 महिना तर शुद्धीवर पण नव्हते म्हणतात, सांगतात ते. असं माझ्या लग्नाच्या आधी झालं हे सगळं. लग्नाच्या आधी झालंय? 2010 मध्ये झालं. आणि लग्न कधी झालं तुमचं? आता माझं 20 मध्ये लग्न झालं. पण ज्या वेळेला 2020 त्यांनी सांगितलं, नंतर माझ्या बाबांचे अजून बाबांचं आणि माझाच होकार होता लग्नाला. मी म्हटलं ठीक आहे ना, मी करते लग्न. असं किती मस्त रे. काय म्हणजे माझ्या बाबांनी मला खूप सपोर्ट केला की मुलगा चांगला आहे. पण कसा आहे मुलगा? चांगला, स्वभाव खूप छान आहे त्यांचा. प्रेमळ आहेत. हा, प्रेमळ आहेत. वा वा वा. नमस्कार, बोला. माझं लग्न 2012 मध्ये झालं. 12. ते लगेच आरआरला पोस्टिंग होते. कुठे? आरआरला पोस्टिंग होते. लगेच गेले. 15 दिवसानंतर सोडून गेले म्हटलं. लग्न झाल्यावर 15 दिवसांनी परत? हो, परत तिकडे गेले. 6 महिन्याने रिटर्न आले. आणि मग 2014 मध्ये ते म्हणजे खेळाडू होते. म्हणजे कबड्डी वगैरे खेळताना त्यांचा गुडघ्यामध्ये डॅमेज काय झालं, म्हणजे मार लागला होता. ते दोन्ही गुडघे काम करत होते. 6 महिने बेड रेस्ट होती त्यांना. नंतर परत तसं हायलाईटमध्ये गेल्यानंतर बर्फाने वगैरे त्रास झाला, म्हणजे खूप त्रास झाला. आता ओके, आता व्यवस्थित. खरंच यांचे प्रत्येकीचे अनुभव ऐकल्यानंतर असं अंगावर काटा येतो. तुमच्या बाबतीत जेव्हा झालं तेव्हा लग्न झालेलं होतं? लग्न होऊन 2 वर्ष झाली होती आणि मी म्हणजे 5 महिन्याची प्रेग्नेंट होते. त्यावेळेस यांना तिकडं आसाममध्ये गेमची प्रॅक्टिस करताना, म्हणजे हँडबॉल थ्रो करताना आतमध्ये ब्लिडिंग होऊन असं ब्लडचे क्लॉटेड बनले आणि इन्फेक्शन झालं त्यांना आणि त्यांची पूर्ण बॉडीज बधीर झाली. ड्युटीवर होते तिकडे? ऑन ड्युटी होते. ऑन ड्युटी होते. हो. MH किर्कीमध्ये यांची ट्रीटमेंट सुरू होती. त्यानंतर मग क्वीन मेरीमध्ये यांनी कोर्ससाठी ॲडमिशन घेतली. कोर्स करतच त्या परिस्थितीत सुद्धा त्यांनी आपली जिद्द कमी नाही करू दिली. त्या परिस्थितीमध्ये त्यांनी गेमची प्रॅक्टिस पुन्हा सुरू केली. पुन्हा आता त्यांनी इंटरनॅशनल नॅशनल लेवलचे मेडल्स मिळाले त्यांना. परत आयवास वर्ल्ड गेम जो पोर्तुगालमध्ये झाला त्यामध्ये त्यांना सिल्वर मेडल. त्यांची एक इच्छा आहे की मी ऑन ड्युटी असताना मी इंडियासाठी जे मला खेळायचं होतं ते नाही करू शकत होतं, ते मी आत्ता म्हणजे करतोय आणि माझी इंडियासाठी ऑलिम्पिकसाठी खेळायची माझी इच्छा आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.